सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, माझे नाव सोहन संतोष कदम। मी आता 10वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली। या शाळेमध्ये आज समर्थ मावळा प्रतिष्ठान विभाग यांनी स्पर्धा ठेवलेल्या रनिंगच्या। त्यामध्ये माझा पहिला नंबर आला आणि ती स्पर्धा अशी होती की त्यामध्ये कोण जिंकू बी शकतं आणि हरू पण शकतं। त्यामुळे जे जिंकले त्यांनी जास्त खुश नाही व्हायचं आणि जे हारले त्यांनी बी दुःख नाही मानायचं, परत प्रयत्न करा। आणि समर्थ मावळा प्रतिष्ठान विभागाचे माझ्याकडून आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून हार्दिक अभिनंदन। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराष्ट्र। माझे नाव प्रमोद धोंडीबा शिर्के। आज दिनांक 27/12/2024 शुक्रवार आज समर्थ मावळा प्रतिष्ठान यांनी ॲथलेटिक्स या स्पर्धा राबवल्या, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि ह्या स्पर्धा परत तुम्ही राबवा असे मी त्यांना विनंती करतो। आम्ही त्यात चांगला सहभाग घेऊन आणि आमच्या गावाचं, शाळेचं, शिक्षकांचं सर्वांचं नाव रोशन करू आणि पुढे आम्ही असंच करत जाऊ आणि आम्ही ह्या इथे थांबणार नाही, म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करू। शासकीय नोकरीमध्ये भाग घेऊ आणि शिक्षकांचं नाव मोठं करून, वडिलांचं पण नाव मोठं करून। आणि मी समर्थ मावळा प्रतिष्ठान यांचे आभार मानतो की त्यांनी या स्पर्धा राबवल्या। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव मनीषा मारुती मेहते, इयत्ता 10वी। माझा या समर्थ मावळा प्रतिष्ठान यांनी स्पर्धा आयोजित केल्या, त्यासाठी त्यांचे मी आभार मानते व त्यात माझा प्रथम क्रमांक आला। त्यासाठी म्हणजे मला माझ्यावर विश्वास नव्हता की माझा प्रथम क्रमांक येईल, पण तो आता या समर्थ मावळा प्रतिष्ठान त्यांनी आयोजित केल्यामुळे माझ्यावर आत्मविश्वास वाढला। त्यासाठी धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आरती राऊत शिर्के। मी आता 10वी शिकत आहे। समर्थ मावळा प्रतिष्ठान पठार विभाग या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यात मला 2रा नंबर आला आणि मुलांच्या बरोबर पण मुली पण पुढे गेल्या आणि स्त्रियांनी पण चूरमूर हे बघितलं नाही पाहिजे। आज त्या रस्त्यावर पळत होत्या, त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यांचा नंबर आला आणि असंच आम्ही भाग घेऊ, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीयवर नंबर काढू आणि घरच्यांचं पण नाव उज्ज्वल करू आणि शासकीय ह्याच्यामध्ये सहकारी नोकरी मिळवू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव प्रगती आनंद सपकाळ। मी इयत्ता 10वी शिकते। माझ्या शाळेचे नाव श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली। या शाळेत ॲथलेटिक रनिंगच्या स्पर्धा होत्या। मी पहिल्यांदाच रनिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा मला 3रा क्रमांक आला। मला खूप आनंद झाला। मी असे अनेक स्पर्धेमध्ये भाग घेईन व माझ्या देशाचे नाव उज्ज्वल करेन आणि सीमेवरही मी अशी चांगल्या प्रकारे लढू शकेन अशी मला आशा आहे। धन्यवाद। टॅन 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 जी केम आटा चक्की, माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर, जी केम आटा चक्की। टॅन 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 जी केम आटा चक्की। आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। नमस्कार, मी मनीषा शंकर कदम।
मुख्याध्यापिका श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली। खरं तर चिखली जी शाळा आहे ही शाळा दुर्गम डोंगरी भागामध्ये आहे। आज या ठिकाणी विद्यार्थी जे येतात ते साधारण 12 किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी चालत पायी येत असतात आणि आज शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 आज समर्थ मावळा प्रतिष्ठान बोर्णे ठोसेघर यांच्या वतीनं या पठारी भागातील विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वी त्याचबरोबर खुला गट पुरुष महिला 1ली ते 12वी मुले आणि मुली अशांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं। अगदी मिनी ऑलिम्पिकचं एक वातावरण शाळेमध्ये निर्माण झालं आणि ह्याच्यामध्ये जे 1200 मीटर जे धावण्या रनिंगची जी स्पर्धा होती याच्यामध्ये आमच्या श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे 3ही विद्यार्थी, प्रथम 3 मुली आणि प्रथम 3 मुलं हे 3ही आमच्याच शाळेचे आले। त्याबद्दल आमच्या शाळेमध्ये आनंदाचं वातावरण झालं आणि खास करून ह्या मुलींना एक क्रीडा क्षेत्रामध्ये चमकण्याची संधी या समर्थ मावळा प्रतिष्ठाननं उपलब्ध करून दिली। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि असंच त्यांनी यापुढेही वेगवेगळ्या स्पर्धा क्रीडा स्पर्धांचं आयोजन करावं। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही।